Hello students, in today's video we will discuss about the next part of human brain, that is hindbrain. Hindbrain, it is a posteriormost part of our brain which mainly consists of brainstem and pons varolii and medulla oblongata. So observe here what is meaning of brainstem and which are the parts of the hindbrain. In previous videos we have discussed about the forebrain and midbrain, the different parts of forebrain, their functions as well as functional areas of cerebrum, different parts of midbrain. All these things we have observed in last videos. Now, today I am going to explain you the next part, that is posterior most part of brain, which is an important part of the brain and which consists of brainstem and the cerebellum, that is a hindbrain, which is also known as rhombencephalon. ब्रेनमध्ये आपल्या या पद्धतीनं हे वेगवेगळे भाग आहेत की ज्याला पर्टिक्युलर वेगळे शब्द वापरले, जसं आपण ब्रेनचं विभाजन फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन मध्ये पाहिलं पाठीमागं. फोर ब्रेन साठी पर्यायी शब्द वापरला जातो प्रोसेन्सिफॅलॉन, मिड ब्रेन साठी वापरला जातो मेसेन्सिफॅलॉन. त्याच पद्धतीनं हाइंड ब्रेन साठी शब्द वापरला जातो रोम्बेन्सेफॅलॉन. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की एन्सेफॅलॉनचं मिनिंग आहे ब्रेन. सो ब्रेनसाठी इन्सेफॅलॉन हा मेडिकल भाषेमध्ये शब्द वापरला जातो आणि त्यामुळं प्रोसेन्सिफॅलॉन, मेसेन्सेफॅलॉन, रोम्बेन्सेफॅलॉन हे त्याच्या डिफरंट पार्ट्सचे नावं किंवा वेगवेगळे शब्द फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन साठी वापरले जातात. सो टुडे we will observe about the hindbrain, which mainly consists of cerebellum. Cerebellum, that is a lesser brain, or it is a little brain, which is present behind the occipital lobes. ऑक्सिपिटल लोबच्या पाठीमागे दिसणारा हा सेरेबेलम हा पार्ट हाइंड ब्रेनचा. त्यानंतर दुसरा भाग येतो तो ब्रेन स्टेमचा. ब्रेन स्टेम मध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा अँड पॉन्स व्हॅरोली. आता डॉर्सल व्ह्यून आपल्याला या ठिकाणी फक्त काहीच भाग हा हाइंड ब्रेनचा दिसतोय आणि तो म्हणजे प्रामुख्याने सेरेबेलम दिसतोय या ठिकाणी, की जो सेरेब्रमच्या जस्ट पाठीमागे डॉर्सल साईडला ऑक्सिपिटल लोबच्या बिहाइंड तुम्हाला दिसतोय तो सेरेबेलम आहे. आणि त्याचबरोबर एका बाजूने आपल्याला एका साईडनं लॅटरल व्ह्यून जो दिसतो तो भाग म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटाचा आहे, की हा मेडुला ऑब्लॉंगेटा जो पोस्टेरियरली इट कंटिन्यूज इनटू स्पायनल कॉर्ड. तर डॉर्सल साईडने आपण एवढाच पार्ट याचा पाहू शकतो. व्हेंट्रल साईड ऑफ ब्रेन आपण जेव्हा पाहू तेव्हा हे सगळे भाग तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये दिसतात. जसं आपण पाहिलं की इथं हा फोर ब्रेनचा सेरेब्रमचा पार्ट आहे, यानंतर सेरेब्रमचे दोन लोब जोडणारे हे कॉर्पस कॅलोसम आहे, त्याच्या पाठीमागे इथं डायन्सेफॅलॉन, त्यानंतर इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमसच्या पार्ट आहे, तिथं मिड ब्रेनचा पार्ट आहे आणि मिड ब्रेनच्या पाठीमागं हाइंड ब्रेन येतं. या हाइंड ब्रेन मध्ये जे मेनली पार्ट येतात तो हा वरचा थिक असा पोर्शन व्हाईट कलरचा येतो, तो म्हणजे पॉन्स व्हॅरोली. पॉन्स व्हॅरोली हा पहिला भाग येतो. त्याच्यानंतर पॉन्स व्हॅरोलीच्या पाठीमागे येतो तो मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पॉन्स व्हॅरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटाच्या लॅटरल साईडला जो पाहायला मिळतो तो सेरेबेलम. त्यामुळे सेरेबेलम, त्यानंतर पॉन्स व्हॅरोली अँड मेडुला ऑब्लॉंगेटा आर द पार्ट्स ऑफ द हाइंड ब्रेन. तर हे मेनली हाइंड ब्रेनचे पार्ट आहेत. तीन भाग मिळून हाइंड ब्रेन तयार होतो. आता या प्रत्येक पार्ट बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे, पण इथं तुमचं पोझिशन लक्षात यायला हवी की सेरेबेलम सेरेब्रमच्या पाठीमागे डॉर्सल साईडला दिसतोय. व्हेंट्रल साईडला पाहिलं तर आपल्याला तो लॅटरल साईडला आपल्याला दिसतो कुणाच्या, तर पॉन्स व्हॅरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटाच्या लॅटरल साईडला हा सेरेबेलमचा पार्ट दिसतो. इथं हे सेरेबेलमचे लोबही तुम्हाला दिसतात या ठिकाणी. तर या प्रत्येकाबद्दल आपण एक्सप्लेन करूया की हाइंड ब्रेन मध्ये येणारे हे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स म्हणजे प्रामुख्यानं पॉन्स व्हॅरोली, cerebellum and medulla oblongata. Now the pons varoli, it is here. Pons varoli, which is present above the medulla oblongata, below the midbrain, midbrainच्या पाठीमागे असणारा आणि medulla oblongataच्या अबोव असणारा असा पार्ट म्हणजे पॉन्स व्हॅरोली आहे. So pons varoli, it is the meaning of the word pons. Pons meaning, it is a Latin word. Meaning of pons is bridge.
त्याचं लॅटिन शब्दाचा अर्थ होतो ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल. पूल जसं दोन वेगवेगळी ठिकाणं एकमेकाला जोडतो, त्या पद्धतीनं पॉन्स व्हॅरोलीनं वेगवेगळे पार्ट ब्रेनचे एकमेकाशी कनेक्ट केलेले आहेत. पॉन्स व्हॅरोली विच मेनली कनेक्ट द सेरेब्रम विथ सेरेबेलम and spinal cord. So pons varoli, which mainly consist of nerve tracts or the nerve fibers, cross nerve tracts, cross nerve fibers, they are present in the pons varoli. It is a thick part. It is measuring about 2.5 centimeter in length and mainly consist of cross nerves. Pons varoli, which connect the different parts here, that is, it connects cerebrum with cerebellum and spinal cord, as well as it also connect the two lobes of सेरेबेलम. सेरेबेलमचे जे लॅटरल लोब्स असतात ते एकमेकाला जोडण्याचं काम सुद्धा हा पॉन्स व्हॅरोली करत असतो. त्यामुळे कनेक्शन मेनली करणारा हा पार्ट आहे की ब्रेनचे वेगवेगळे भाग एकमेकाला कनेक्ट करणारा, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणणारा असा हा पार्ट म्हणजे पॉन्स व्हॅरोली. ॲज वेल ॲज इन पॉन्स व्हॅरोली देअर इज रिफ्लेक्स सेंटर ऑफ ब्रिदिंग. ब्रिदिंगचं पण रिफ्लेक्स सेंटर आपल्याला पॉन्स व्हॅरोलीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे सेरेबेलम. आता सेरेबेलमच्या पार्टमध्ये आपण पाहिलं, सेरेबेलम इट इज ऑल्सो नोन एज लिटिल ब्रेन or it is a lesser brain because it occupies about 11% weight of the brain. आपण पाठीमागं पाहिलं की सेरेब्रम आणि सेरेबेलम यामध्ये गोंधळ करू नका. स्पेलिंगचा डिफरन्स आहे, प्रोनाउन्सिएशनचा थोडासा डिफरन्स आहे. सेरेब्रम इज अ लार्ज ब्रेन which occupies about 85% weight of the total brain. And cerebellum is a lesser brain. It occupies about 11% weight of the brain. त्यामुळं सगळ्यात मोठा येतो तो मोठा मेंदू आणि 2 नंबरला मोठ्या मेंदूच्या पाठोपाठ जो दुसरा आहे तो लहान मेंदू. त्यामुळे लहान मेंदूचं साधारण वजन 11% एवढं वजन लहान मेंदूचं आहे आणि म्हणून त्याला लेसर ब्रेन असं म्हटलं. या लेसर ब्रेनच्या बाबतीत आपण पाहिलं तर इट हॅज histologically it has outer gray matter and inner white matter. That means in cortex there is gray matter and in medulla there is a white matter. आता ही हिस्टॉलॉजी तुमच्या लक्षात आली का बघा. आपण सेरेब्रम पासून पाहतोय, सेरेब्रमला पण कॉर्टेक्स मेडुला पण पाहिलं. इन कॉर्टेक्स देर इज अ ग्रे मॅटर, इन मेडुला देर इज अ व्हाईट मॅटर. सिमिलर टू दॅट इन सेरेबेलम ऑल्सो outer is cortex, inner is medulla, cortex made by gray matter and medulla made by white matter. आता हे न्यूरॉन किंवा नर्व सेलच्या अरेंजमेंटवरती अवलंबून असतं की न्यूरॉन किंवा नर्व सेलचे सायटॉन किंवा सेल बॉडी ज्या बाजूला असतात तो पार्ट ग्रे असतो आणि ॲक्झॉन ज्या साईडला असतात तो पार्ट व्हाईट असतो. मी तुम्हाला ऑलरेडी यापूर्वी सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की हा लिटिल ब्रेन किंवा हा सेरेबेलम इट इज ऑल्सो हॅव्हिंग नंबर ऑफ कॉन्व्होल्युशन्स such as cerebrum like convolutions are present in cerebellum also. आता इथे तुम्हाला लक्षात येते की सेरेब्रमला कॉन्व्होल्युशन्स आहेत. त्याच पद्धतीचे कॉन्व्होल्युशन्स सेरेबेलम मध्ये सुद्धा आहेत. अँड कॉन्व्होल्युशन्स विच आर मेड बाय सल्सा अँड गायरी, की सल्सा आणि गायरी या 2 पार्टनी मिळून हे कॉन्व्होल्युशन्स बनलेले आहेत. जसे सेरेब्रमला कॉन्व्होल्युशन्स आहेत तसे सेरेबेलम मध्ये सुद्धा कॉन्व्होल्युशन्स आहेत. आपण पाहिलं की सेरेब्रम इज डिवायडेड इंटू 2 हाफ रिजन्स, 2 हाफ पार्ट्स. त्याला आपण राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हटलं. आता या ठिकाणी जे तुम्हाला पाहायला मिळते हे डॉर्सल बाजूने तुम्हाला सेरेबेलम पाहायला मिळतं, पण वेंट्रल साईडनं तुम्ही पाहिलं इथं तर या सेरेबेलमचं 3 लोब मध्ये विभाजन झालं, 1, 2 आणि हा मधला 3रा लोब. Cerebellum is divided into 3 lobes. 2 lateral are cerebellar hemispheres and median one is a vermis. तर या पद्धतीने सेरेबेलमला 3 लोब आहेत, बाजूचे राईट आणि लेफ्ट साईडचे 2, त्याला सेरेबेलर हेमिस्फियर असं म्हटलं आणि मधला एक आहे तो व्हर्मिस आहे. नाऊ द सेरेबेलम इट हॅज आउटर ग्रे मॅटर in cortex and in medulla there is a white matter, but some part of gray matter it get mixed with white matter of the vermis, and that gray and white matter together they form tree branching like appearance in vermis lobe that is known as arbor vitae. तर या ठिकाणी अशी गोष्ट होते की कॉर्टेक्स मधलं ग्रे मॅटर हे मेडुला मधल्या व्हाईट मॅटरशी मिक्स होतं, इंटरमिक्सिंग होतं त्यांचं, आणि या व्हर्मिस लोब मध्ये आपल्याला नेमकं या दोन्हीचं इंटरमिक्सिंग ट्री ब्रँचिंग
पॅटर्न मध्ये दिसायला लागतं. जसं झाडाच्या फांद्या असाव्यात त्या पद्धतीची रचना या व्हर्मिस लोबला आपल्याला पाहायला मिळते. आणि या ब्रँचिंग प्रोसेसला या ठिकाणी अर्बोर व्हायटी हा शब्द वापरले किंवा अर्बोर व्हिटी हा शब्द या ठिकाणी वापरले. सो अर्बोर व्हिटी इज प्रेझेंट इन मीडियन लोब दॅट इज व्हर्मिस ऑफ सेरेबेलम. त्यामुळे व्हर्मिस लोबला अर्बोर व्हिटी आहे. अर्बोर व्हिटी इज नथिंग बट इट इज इंटरमिक्सिंग ऑफ ग्रे मॅटर इन द व्हाईट. या पद्धतीचा हा सेरेबेलम 3 लोबनी तयार झालेला लेसर ब्रेन विच इज विथ कॉन्व्होल्युशन असणारा हा पार्ट आहे. काही वेळेला तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन सेरेब्रम अँड सेरेबेलम विचारलं तरी तुम्हाला कंपॅरिझन दोन्हीचं करता आलं पाहिजे, दोन्ही मधले डिफरन्सेस सांगता आले पाहिजे. त्यामुळे सेरेबेलम इज अ इम्पॉर्टंट पार्ट टू कंट्रोल, टू रेग्युलेट अवर balance, our posture. Then it also controls mainly neuromuscular activities and the rapid actions such as it controls walking, running, then speaking, as well as it also control the body during the time of cycling, swimming, dancing. तर या पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आपण करतो न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी कंट्रोल करणारं सेंटर या ठिकाणी, त्यामुळे मस्क्युलर मुवमेंट वरती नियंत्रण ठेवणारा हा पार्ट आहे तो म्हणजे सेरेबेलम. त्यामुळे इक्विलिब्रियम आणि बॅलन्स, शरीराचा तोल सांभाळणं हे काम तर प्रामुख्याने सेरेबेलमलाच करावं लागतं. सेरेबेलम हा आपल्या शरीराचा तोल सांभाळतो, आपल्या बॉडीचं पॉश्चर मेंटेन करतो, आपलं ओरिएंटेशन मेंटेन करतो आणि आपल्या न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा नियंत्रण ठेवतो. जसं सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, वॉकिंग आहे, या क्रियामध्ये इंटिग्रेशन आणणं किंवा त्यांना कोऑर्डिनेट करणं, त्यांना रेग्युलेट करणं हे काम सेरेबेलम करत. अशी वेगवेगळी कार्य करणारा पार्ट तो म्हणजे सेरेबेलम आपण या ठिकाणी पाहिला. आणि नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा. नाउ द मेडुला ऑब्लॉंगेटा, इट इज हिअर. So medulla, observe here the medulla oblongata. Medulla oblongata is a posterior most part. It is pyramid shaped or little finger like. That means it is broadest at anterior side and narrowing or tapering posteriorly. त्यामुळं तुम्हाला पिरामिडचा आकार त्याचा दिसेल किंवा लिटिल फिंगर मध्ये करंगळीचा आकार मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये दिसतो. जशी करंगळी खालच्या बाजूला निमुळती होत जाते, हा मेडुला ऑब्लॉंगेटा वरच्या बाजूला ब्रॉड आहे, पण जस जसं खाली जाल तस तो निमुळता होते. अँड द पोस्टिरियर पार्ट ऑफ द मेडुला ऑब्लॉंगेटा कंटिन्यूज इन टू अ स्पायनल. त्याचं कंटिन्युएशन या ठिकाणी स्पायनल कॉर्ड मध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मेडुला ऑब्लॉंगेटा इज अ हॉलो पार्ट, सेरेबेलम इज अ सॉलिड पार्ट. हे गोष्ट लक्षात घ्या की सेरेबेलम मध्ये कॅव्हिटी नाही, व्हेंट्रिकल नाही. सेरेब्रमला 2 व्हेंट्रिकल आहेत, लॅटरल व्हेंट्रिकल, फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल, परंतु सेरेबेलमला कॅव्हिटी नाही किंवा व्हेंट्रिकल नाही. सो सेरेबेलम इट इज अ सॉलिड पार्ट, इट इज विदाउट एनी कॅव्हिटी. नाउ द fourth ventricle, it is present here in our medulla oblongata, which is also known as here मेटासील. त्यामुळे ह्या मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये येणाऱ्या पोकळीला मेटासील म्हणतात किंवा त्याला फोर्थ व्हेंट्रिकल म्हणतात. आता तुमच्या पाठीमागे जाऊन थोडस विचार करावा लागेल. व्हेंट्रिकल्स तुमच्या लक्षात आलेत का बघा. फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल सेरेब्रम मध्ये आहेत, थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसिल डायन्सेफॅलॉन मध्ये आहे आणि फोर्थ व्हेंट्रिकल हे मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये. आता मेडुला ऑब्लॉंगेटाची डॉर्सल सरफेस जी आहे विच इज अ थिन वन अँड विच फॉर्म्स पोस्टिरियर कोराइड प्लेक्सस. आपण पाहिलं की डायन्सेफॅलॉन मध्ये अँटिरियर कोराइड प्लेक्सस पाहिलं आपण, विच इज मेड बाय द पिया मॅटर अँड द ब्लड व्हेसल. तसं या मेडुला ऑब्लॉंगेटाच्या डॉर्सल सरफेस स्ट्रक्चर हे पोस्टिरियर कोराइड प्लेक्सस तयार करतं. ब्लड व्हेसल आणि वरचं आवरण मेडुला ऑब्लॉंगेटाचं पिया मॅटर मिळून हे पोस्टिरियर कोराइड प्लेक्सस तयार होतं. आणि हे अँटिरियर आणि पोस्टिरियर कोराइड प्लेक्ससेस दे आर मेनली इसेन्शियल टू सिक्रीट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्याच्यातून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट होतं. आता नाउ ऑब्झर्व द मेडुला ऑब्लॉंगेटा. इट इज अ हॉलो पार्ट having a cavity that is a fourth ventricle and the medulla oblongata which is measuring about 2.5 centimeter in length and it is tapering posteriorly. खालच्या बाजूला निमुळता झालेला असा हा पार्ट आपल्याला तो पाहायला मिळतो. Medulla oblongata is a very important part of our brain because in our medulla oblongata
two different centers are there. One of the center that is known as here vital center. Vital center which controls the vital activities of our body. आता यामधलं व्हायटल ऍक्टिव्हिटी आणि व्हायटल ऑर्गन म्हणजे काय बघा. व्हायटल ऑर्गन म्हणजे अतिशय महत्वाचे ऑर्गन आणि व्हायटल ऍक्टिव्हिटी म्हणजे महत्वाच्या क्रिया. आता व्हायटल सेंटर म्हणजे महत्वाचं सेंटर. आता या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये व्हायटल सेंटर जे आहेत, कोणती सेंटर आहेत व्हायटल सेंटर? एक म्हणजे कार्डियक सेंटर, दुसरं जे येतं ते रेस्पायरेटरी सेंटर, तिसरं येतं ते व्हासोमोटर सेंटर. कार्डियक सेंटर काय करतं? रेग्युलेट हार्टबीट. रेस्पायरेटरी सेंटर काय करतं? रेग्युलेट रेट ऑफ रेस्पिरेशन. व्हासोमोटर सेंटर काय करतं? रेग्युलेट कन्स्ट्रक्शन अँड डायलेशन ऑफ द ब्लड व्हेसल अँड रेग्युलेट ब्लड प्रेशर. आता बघा, अतिशय महत्वाच्या क्रिया ज्या आपल्याला जीवनासाठी आवश्यक आहेत, जगण्यासाठी आवश्यक आहेत, अशा महत्वाच्या क्रिया कंट्रोल करणारं सेंटर मेडुला ऑब्लॉंगेटा आहे. आणि त्यामुळे काय होतं, मेडुला ऑब्लॉंगेटा इज अ डेलिकेट ऑर्गन, सो दॅट लिटिल इंजुरी टू मेडुला लीड्स टू सडन डेथ. त्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळतं की मानेवरती जोराचा झटका मारला तर काही वेळेला तात्काळ मृत्यू होऊ शकतो. याचं कारण काय असं परीक्षेत विचारलं जातं. गिव्ह रिझन लिटिल इंजुरी टू मेडुला लीड्स टू सडन डेथ असा प्रश्न विचारला असता. हेच उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे की मेडुला ऑब्लॉंगेटा इज अ डेलिकेट ऑर्गन विच लाईज थ्रू आवर नेक रिजन, विच passes through our neck region, and it has vital centers, and these vital centers are cardiac, respiratory and vasomotor. Cardiac center controls the heart rate, respiratory controls respiration, and vasomotor controls blood pressure. And because of that, all these important activities, they are controlled by part of medulla oblongata, so that if there is any injury to that part which may damage all these vital activities which may cause death. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये नॉन व्हायटल सेंटर पण आहेत आणि हे नॉन व्हायटल सेंटर जे येतात ते नॉन व्हायटल सेंटर्स विच मेनली कंट्रोल्स द नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज की ज्या फार महत्वपूर्ण नाहीत, थोड्या कमी महत्वाच्या आहेत, परंतु आवश्यक असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या बॉडीत आहेत, अशा ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करणारं सेंटर पण मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये येतं. आणि अशा नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज ज्या येतात त्या नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज म्हणजे सच ॲज कपिंग, स्नीझिंग, स्वॉलोईंग, ओमेटिंग, याईंग या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वरती सुद्धा मेडुला ऑब्लॉंगेटाचं कंट्रोल चालतं. हिकुपिंग सुद्धा आहे, उचकी लागणं, उचकीचं कंट्रोल, शिंका, अन्न गिळणं, उलटी, जांभी या सगळ्यांवरती नियंत्रण चालतं. ते कशाचं? तर मेडुला ऑब्लॉंगेटाच्या नॉन व्हायटल सेंटरचं. तर या पद्धतीनं आपल्या हाइंड ब्रेनमध्ये अतिशय महत्वाचे हे ऑर्गन येतात. एक म्हणजे पॉन्स व्हॅरोली, दुसरं म्हणजे सेरेबेलम आणि तिसरं म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आहे आणि ती म्हणजे द नर्व्स दे क्रॉस इन मेडुला ऑब्लॉंगेटा. नर्व्स which are coming from cerebrum and spinal cord, they cross with each other in medulla oblongata. ज्या नर्व्स आपल्या स्पायनल कॉर्ड कडून येतात आणि मोठा मेंदू म्हणजे सेरेब्रम कडून येतात, त्या नर्व्हचा क्रॉस आपल्या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये होतो. त्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळतं की राईट साइड ऑफ आवर ब्रेन कंट्रोल्स लेफ्ट रिजन ऑफ आवर बॉडी अँड व्हाईस वर्सा. त्यामुळे ही क्रिया आपल्याला पाहायला मिळते की शरीराची डावी बाजू हा मेंदूचा उजवा भाग सांभाळतो आणि मेंदूचा डावा भाग हा शरीराची उजवी बाजू सांभाळतो. त्यामुळे पॅरालिसिस झाल्यानंतर उजवी बाजू गेली असेल तर ब्रेनच्या लेफ्ट साईडला डॅमेज आहे हे लक्षात येतं आणि डावी बाजू गेली असेल तर ब्रेनच्या उजव्या साईडला डॅमेज आहे हे लक्षात येतं. कारण मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये स्पायनल कॉर्ड कडून येणाऱ्या नर्व्स आणि सेरेब्रम कडून येणाऱ्या नर्व्स यांचा क्रॉस होतो आणि तो क्रॉस आपल्याला मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये पाहायला मिळतो. तर या पद्धतीने आपण हाइंड ब्रेनमध्ये 3 गोष्टी पाहिल्या. काही वेळेला कंप्लीट हाइंड ब्रेन वरती प्रश्न विचारला, काही वेळेला सेरेबेलम वरती प्रश्न विचारला किंवा मेडुला ऑब्लॉंगेटावरती प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तरं तयार हवीत. विद्यार्थी मित्रांनो, ब्रेन थोडा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, पण दुर्लक्ष अजिबात करू नका. केलं तर खूप सोपं आहे, समजून घेतलं तर सहज येण्यासारखं आहे. तुम्ही फक्त त्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि व्हिडिओमध्ये असणारे शब्द हे नोट वजच आहेत, याची नोटही तुमच्याकडे नोंद करून ठेवा
आणि पुस्तकातून अभ्यास करा, अभ्यास करायला लागा, तरच या गोष्टी तुम्हाला येतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट बघू आणि तो जो असेल तो नेक्स्ट पार्ट ऑफ अवर सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि तो म्हणजे स्पायनल कॉर्ड. कारण आपण शिकतोय सुरुवातीला सेंट्रल नर्वस सिस्टीम की ज्याचे प्रामुख्याने 2 भाग येतात, एक म्हणजे ब्रेन आणि दुसरं म्हणजे स्पायनल कॉर्ड. त्यामुळे ब्रेनचा हा सगळा भाग मी तुम्हाला आता या ठिकाणी कंप्लीट एक्सप्लेन केलेला आहे. कोणत्याही भागावरती प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या बॉडीतली अतिशय महत्त्वाच्या क्रिया यामध्ये आहेत. त्यामुळे हे येणं, याची माहिती असणं, याचं नॉलेज असणं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, आयुष्यभरासाठी खूप आवश्यक आहे. आपण इथे थांबूया. थँक यू.